ठाण्यामध्ये संततधार सुरू आहे आणि बारामंगला परिसर हा जलमय झाल्याचं पाहायला मिळतं आणि काल देखील या परिसरात गुडघाभर पाणी साचून नागरिकांचे हाल झालेले होते। बारामंगला परिसरात सुद्धा आजही जलमय झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। रस्त्यावर पाणी आलेलं आहे, सातत्याने पाऊस कोसळतोय। ठाण्यामधल्या बारामंगला परिसरामध्ये ही दृश्य सकाळी 8 वाजताची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। रहदारीचा आणि वर्दळीचा परिसर म्हणून हा परिसर चांगलाच परिचित आहे। संततधार पाऊस पडतोय। परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की हा सकल भाग आहे आणि या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात आहे ती झालेली आहे। आपण काल देखील पाहिलं की याच परिसरात गुडघाभरपेक्षा जास्त पाणी आहे ते साचलेलं होतं, परंतु सध्या आपल्याला ह्या भागात कुठेही ठाणे महानगरपालिकेचं या ठिकाणी पथक आहे ते पाहायला मिळत नाहीये। जो पाण्याचा निचरा आहे तो होत नाहीये। सक्शन पंप कुठेही लावल्याचं आपल्याला चित्र सध्या पाहायला मिळत नाहीये। आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला आणि भरतीची वेळ असली तर या ठिकाणी गुडघाभरपेक्षा जास्त पाणी आहे ते साचू शकतं आणि नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास आहे तो सहन करावा लागू शकतो। आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि 8:30 ते 9च्या दरम्यान मात्र नागरिकांची कामावरती जाण्याची जी संख्या आहे ती जास्त असते आणि याच ठिकाणी पाहिलं तर सध्या पाणी आहे ते सकल भागात साचण्यास सुरुवात झालेली आहे। जर पाण्याचा निचरा झाला नाही तर दुपारपर्यंत मुसळधार पावसामध्ये हे सगळे रस्ते आहेत ते आपल्याला नक्कीच धन्यवाद निखिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।